फाइन. हॅलो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ह्या कंटेंटबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. इंट्रोडक्टरी स्टार्ट करण्याआधी 9वी मधले सर्व विद्यार्थी जे आता 10वी मध्ये गेलेले आहेत, काही कारणांमुळे तुमची 9वीची जी एक्झाम आहे ती एक्झाम कॅन्सल झालेली, तरी आता तुम्ही 10वी मध्ये आलेले आहात आणि 10वीची जी आहे ती आपली बोर्ड एक्झाम आहे आणि ह्या बोर्ड एक्झामचा जो सिलेबस आहे तो पूर्ण एका वर्षामध्ये कंप्लीट करून तुम्हाला ॲन्युअल एक्झाम द्यायची आहे. त्याच्यासाठीचा जो वेळ आहे तो वेळ नंतर कमी पडू नये यासाठी आता जरी आपल्या क्लासमधलं टीचिंग सुरू झालं नसलं तरी सुद्धा आपण ऑनलाईन टीचिंग सुरू करत आहोत. याचं एकमेव रिझन हेच की तुमचा सिलेबस मागे राहू नये आणि त्याचं कंटेंट आणि या सुट्ट्यांमध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा. जर काही डाऊट राहिले तरी ते आपण फोनवरती क्लिअर करू शकू. सो यावेळी आपण हे ऑनलाईन टीचिंग सुरू करत आहोत. ऑनलाईन टीचिंग सुरू करत असताना सगळ्यात सुरुवातीला सगळ्याच मुलांकडे बुक्स असतील असं होणार नाही. काही मुलांकडे बुक्स नसतील तर त्या मुलांनी ई बालभारती याच्यावरून ई बुक जे आहेत ते डाउनलोड करून घ्या, कारण मार्केटमध्ये लगेचच बुक्स अवेलेबल होत नसतील तर ॲटलिस्ट तुम्ही फोनवरती ते बुक्स बघू शकता. जर काही मुलांना जुने बुक्स मिळालेले असतील तर त्याच्यामधून ते त्यांचा स्टडी जे आहे ते सुरू करू शकता. पण आपण आजपासून जो सिलेबस सुरू करणार आहे याचं कंटेंट तुम्हाला रोज थोडं थोडं जे होईल ते बुकमधून रीड करायचं आणि जर काही डाऊट आलेच तर ते डाऊट त्या टीचरांना तुम्हाला सांगायचे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व मुलांसाठी पहिल्यांदा आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चं जे बुक आहे ते बुक तुम्हाला दाखवू इच्छिते. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याचं आपलं हे या टाईपचं बुक आहे. हे फ्रंट पेज आहे. त्यानंतर नेक्स्ट या बुकमध्ये सगळ्यात सुरुवातीला तुमचा फर्स्टचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. सायन्स 1 मध्ये तुम्हाला टोटल 10 लेसन स्टडी करायचे आहेत आणि सायन्स 2 मध्ये टोटल 10 लेसन असणार आहेत. दोन्हीचेही पेपर वेगवेगळे असतात, सायन्स 1 आणि सायन्स 2. सो फर्स्ट ऑफ ऑल सायन्स 1चा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. प्रत्येक टॉपिकबद्दल मी थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. तो लेसन कुठल्या सब्जेक्टमधून येतो ते तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. सो सी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याच्यामध्ये टोटल 10 लेसन आहेत. हे मी तुम्हाला आधी सांगितलं. त्यातला फर्स्ट जो लेसन आहे त्या लेसनचा नेम आहे ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशन हा जो लेसन आहे तो फिजिक्स मधला लेसन आहे. या लेसन मध्ये तुम्ही ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड कन्सेप्ट आणि वेगवेगळे लॉ जे आहेत ते आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपले जे सायन्सचे टॉपिक आहेत त्या काही 1च्या टॉपिकमध्ये फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल आहे. त्यापैकी हा जो लेसन आहे या लेसनमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल जे ते स्टडी करायचे आहे. त्यानंतरचा सेकंड जो लेसन दिलेला आहे, सेकंड लेसन आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. हा केमिस्ट्रीचा लेसन आहे आणि या लेसनमध्ये तुम्ही इलेमेंट्स म्हणजे काय आणि या इलेमेंटचं वेगवेगळ्या सायंटिस्टनी जे केलेलं क्लासिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे काय ड्रॉबॅक्स राहिले, मग नेक्स्ट सायंटिस्टने ते ड्रॉबॅक कसे सॉल्व्ह केले, तर हे आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. केमिस्ट्रीमधला इझी लेसन आहे आणि बरेचसे इलेमेंटचे नेम जे आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे. त्यानंतरचा थर्ड जो लेसन दिलेला आहे या लेसनचं नेम आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. हा सुद्धा केमिस्ट्रीचा लेसन आहे. या लेसनमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या केमिकल रिॲक्शन आणि त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या लेसनमध्ये तुम्हाला रिॲक्शनची प्रॅक्टिस करावी लागते तर याच्यामध्ये रिॲक्शन्स व्यवस्थित लक्षात राहतात. त्यानंतरचा नेक्स्ट फोर्थ जो लेसन आपण स्टडी करणार आहोत तो आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा फिजिक्सचा लेसन आहे आणि या लेसनमध्ये तुम्ही 9th मध्ये जो लेसन स्टडी केलेला करंट इलेक्ट्रिसिटी त्या लेसनचे कंटिन्यूएशन असं म्हणायला हरकत नाही. त्या लेसनमध्ये तुम्ही करंट, पोटेन्शियल डिफरन्स, रेझिस्टन्स
रेझिस्टन्सचं सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन, ह्या कन्सेप्ट तुम्ही तिथे स्टडी केलेला आहे, तोच कंटिन्यू झाला आणि इथे तुम्ही त्या करंटचे इफेक्ट स्टडी करणार आहात. नो डाऊट तर तो जो बेसिक तुम्हाला पॉईंट 9 मध्ये दिलेला आहे तो माहिती असणं गरजेचंच आहे, कारण करंट काय असतो, रेझिस्टन्स म्हणजे काय असतं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे असं कन्सिडर करून पुढचा कंटेंट याच्यामध्ये दिलेला आहे. सो त्यासाठी तुम्हाला जर त्या कन्सेप्ट आधीचे क्लिअर नसतील तर त्या आधी क्लिअर करून घ्यावे लागतील, तर हा लेसन तुम्हाला समजेल. सो कोणत्याही कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिक करंट पास झाला तर त्याचे दोन इफेक्ट्स मेनली आपल्याला बघायला मिळतात. त्यातला जो पहिला इफेक्ट आहे तो म्हणजे तो कंडक्टर हीट होतो किंवा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, आणि दोन, तो जो कंडक्टर आहे त्याच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते प्रोड्यूस केलं जातं. सो हे दोन जे इफेक्ट आहेत ते इफेक्ट आपण इथं स्टडी करणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट 5th जो लेसन दिलेला आहे तो आहे हीट. हा केमिस्ट्रीचा लेसन आहे आणि या लेसनमध्ये हीट या लेसनमध्ये आपण मेन ज्या कन्सेप्ट स्टडी करणार आहोत या तुम्हाला नवीन, पण हीटशी रिलेटेड टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये मेजर करतात किंवा फॅरेनहाइट किंवा केल्विन मध्ये मेजर करतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्याच पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये पहिली जी दिलेली आहे ती आहे लॅटंट हीट. त्यानंतरची नेक्स्ट जी आहे ती ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हीट एक्सचेंज, हे जे पॉईंट आहेत ते आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो हा होता 5th लेसन आणि तो केमिस्ट्रीमधला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो 6th लेसन दिलेला आहे आणि त्याचं नेम आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही 9th मध्ये रिफ्लेक्शन काय असतं हे स्टडी केलेलं आहे, तर इथं तुम्ही रिफ्रॅक्शन काय असतं हे स्टडी करणार आहात. आणि या रिफ्रॅक्शनमुळे नेचरमध्ये वेगवेगळे फिनॉमिनॉन बघायला मिळतात, जसं की स्टार्स ट्विंकल होतात पण प्लॅनेट्स ट्विंकल होत नाहीत, किंवा आपल्याला सनराईजचा जो टाइम आहे त्यापेक्षा 5 मिनिट अर्लियर सनराईज बघायला मिळतो किंवा 5 मिनिट लेट सनसेट बघायला मिळतो. सो अर्ली सनराईज, डिलेड सनसेट, रेनबो फॉर्मेशन, हे जे वेगवेगळे नेचरमधले जे इव्हेंट आहेत ते रिफ्रॅक्शनशी रिलेटेड आहेत आणि ते आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतरचा हा जो लेसन आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फिजिक्समधला लेसन आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे लेन्सेस, हा सुद्धा फिजिक्समधला लेसन आहे. आणि या लेसनमध्ये तुम्ही 9th मध्ये मिरर हा लेसन स्टडी केलेला आहे. ज्यांना मिरर हा लेसन क्लिअर आहे त्यांना हा लेसन इझी जाणार आहे, कारण बऱ्याच कन्सेप्ट रिलेटेड आहेत मिरर आणि लेन्सच्या. जसं तुम्ही मिररचे 3 टाईप शिकलात, प्लेन मिरर, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, तसे इथं लेन्सेसचे आपण 3 टाईप स्टडी करणार आहोत. लेन्सेसचे आपण 2 टाईप स्टडी करणार आहोत, कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स. त्यानंतर नेक्स्ट जसं तुम्ही मिररमध्ये जे स्टडी केलेलं आहे त्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन आहे, रे डायग्राम आहे किंवा मिररचे फॉर्म्युला स्टडी केले आणि त्याचे डायग्राम आणि मिररचे ॲप्लिकेशन. इन द सेम वे तुम्ही या टॉपिकमध्ये लेन्सेसचे टाईप, लेन्सेसशी रिलेटेड रे डायग्राम, साइन कन्व्हेन्शन, लेन्स फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलांशी रिलेटेड न्यूमेरिकल आणि फायनली लेन्सेसचे जे ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत. तर हा सुद्धा लेसन सायन्स मधला इम्पॉर्टंट लेसन आहे. त्यानंतर लेन्सेस नंतर नेक्स्ट जो दिलेला आहे तो मेटलर्जी. मेटलर्जी केमिस्ट्रीचा लेसन आहे आणि या लेसनमध्ये तुम्ही मेटल आणि नॉन मेटल यांच्या सुरुवातीला फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहात. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी स्टडी केल्यानंतर हे जे मेटल आहेत ते आपण अर्थ क्रस्टमधून एक्स्ट्रॅक्ट करतो. सो अर्थ क्रस्टमधून एक्स्ट्रॅक्ट करत असताना कुठल्या कुठल्या प्रोसेस किंवा कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत ज्या मेथडनी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. मेटलचे 3 मेन कॅटेगरीमध्ये डिवायडेशन केलेले आहे, हायली रिॲक्टिव्ह, मॉडरेट रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह. तर त्यावेळी प्रत्येकाची एक्स्ट्रॅक्शनची मेथड वेगवेगळी. सो त्या वेगवेगळ्या मेथड्स, मेटलचं करोजन होतं तर ते करोजन आणि करोजन प्रिव्हेंट करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो हा 8th लेसन होता. त्यानंतरचा 9th जो दिलेला आहे तो आहे कार्बन कंपाऊंड. तुम्ही बुकमध्ये जर बघाल तर कार्बन कंपाऊंड हा लेसन खूप लेंथी आहे किंवा खूप मोठा आहे, पण ॲक्च्युली खूप इझी लेसन आहे. तर या लेसनमध्ये कार्बन या एलिमेंट पासून बनलेले जे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये असणारे बॉन्ड आणि त्यानंतर ते जे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन आहे, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय हे आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर कार्बन कंपाऊंड या लेसनमध्ये एंडला तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे पॉलिमर जे ते पॉलिमर आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो आहे 10th लेसन स्पेस मिशन. हा फिजिक्सचा लेसन आहे. आधीचा कार्बन कंपाऊंड केमिस्ट्री मधला लेसन आहे.
आणि हा फिजिक्सचा स्पेस मिशन. स्पेस मिशन 9th मध्ये तुम्ही ऑब्झर्विंग द स्पेस हा टॉपिक सगळ्यात शेवटी स्टडी केलेला आणि त्या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे टेलिस्कोप बघितले होते. कॅझेग्रियन टेलिस्कोप, न्यूटोनियन टेलिस्कोप, त्यानंतर त्या वेगवेगळे जे टेलिस्कोप आपण स्पेसमध्ये लॉन्च केलेले त्यांचेही तुम्हाला नेम माहिती आहेत. तर असे टेलिस्कोप आपण त्या ठिकाणी स्टडी केले. आता तोच टॉपिक कंटिन्यू होऊन या लेसनमध्ये तुम्ही आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय असतं, कुठले कुठले आर्टिफिशियल सॅटेलाइट इंडियाने लॉन्च केलेले आहेत किंवा त्याचे आपल्याला फायदे काय होतात, त्यानंतर आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च करण्याचं जे व्हेकल असतं ते व्हेकलचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. आणि इंडियाने ऑर्गनाईज केलेल्या मेन मिशन, इंडियाने किंवा होल वर्ल्डने, तर त्याच्यामध्ये मून मिशन असेल किंवा मार्स मिशन असेल तर या मिशन आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. सो हा सुद्धा एक इंटरेस्टिंग लेसन आहे. सो हा जो बोर्डवरची मी लिहिलेला आहे हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याचा सिलेबस आहे. पुन्हा एकदा टॉपिकचे नेम रिपीट करते. फर्स्ट ग्रॅव्हिटेशन, सेकंड periodic classification of elements, third chemical reaction and equation, fourth effects of electric current, next heat, sixth आहे refraction of light, seventh lenses, metallurgy, carbon compound and space mission. सो हे 10 लेसन जे आहेत ते आपण या ठिकाणी सायन्स 1 मध्ये स्टडी करणार आहोत. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 5 लेसन जे आहेत ते केमिस्ट्रीचे आणि 5 फिजिक्सचे. सो याच्यामध्ये बघा ग्रॅव्हिटेशन फिजिक्सचं आहे, त्यानंतर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस आणि स्पेस मिशन हे फिजिक्समधले लेसन आहेत आणि रिमेनिंग जे आहेत ते केमिस्ट्रीचे आहेत. तर सिलेबस स्टार्ट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण सेकंड टॉपिक सुरू करतोय, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. हा टॉपिक स्टार्ट करण्याचं रिझन तुम्ही एलिमेंट्स 9th मध्ये स्टडी केलेले आहेत, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड 8th 9th पर्यंत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे. सो तुम्हाला स्टार्ट करताना हा लेसन थोडासा इझी जाईल यासाठी मी हा लेसन पहिल्यांदा सुरू करतोय. सो आपण या लेसन पासून स्टार्ट करूया. सगळ्यांनी जो बोर्डवरती दिलेला सिलेबस आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीची जी बुक असणार आहे तुमची त्या बुकमध्ये फर्स्ट पेजवरती तुम्हाला हा सिलेबस लिहून ठेवायचा आहे. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा सेकंड टॉपिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधला आपण स्टार्ट करतोय. लेसन स्टार्ट करत असताना थोडीफार बेसिक रिव्हिजन. याच्यामध्ये तुम्हाला एलिमेंट्स म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि क्लासिफिकेशन इथं करण्याची का गरज पडली एलिमेंटचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो तिथूनच आपण स्टार्ट करतोय. पण तुम्हाला बुकचा आपला स्ट्रक्चर माहिती आहे त्यानुसार बुक्समध्ये कॅन यू रिकॉल किंवा यूज युअर ब्रेन पॉवर याच्यामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत त्या आन्सर म्हणजेच या टॉपिकच्या स्टार्टला त्याची रिव्हिजन असते किंवा याच्याशी रिलेटेड 9th मध्ये जे तुम्ही स्टडी केलेले आहे त्याची शॉर्टमध्ये ती रिव्हिजन असते. सो या लेसनमध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत तर ते क्वेश्चन आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया म्हणजे ते कंटेंट सुरू तुमचं रिवाइज होईल. सो त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट जो क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. पहिल्यांदाच मी सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर करते, हे जे क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे कारण यातले काही क्वेश्चन आतापर्यंत बोर्डला विचारलेले आहेत. सो याच्यामध्ये जे दिलेले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन हे आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. सो तुम्ही 8th 9th मध्ये शिकलेले आहे की मॅटर काय आहे, स्टेट्स ऑफ मॅटर तुमचं झालेलं आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस. सो या ठिकाणी मॅटर म्हणजे काय जर तुम्हाला विचारलं तर सगळ्यांना सांगता येईलच. सो मॅटर म्हणजे काय असतं, सो एनिथिंग विच ऑक्युपाय द स्पेस अँड विच हॅज मास. कोणतीही गोष्ट
जी स्पेस ऑक्युपाय करते आणि जिला मास असतं, अशा गोष्टीला आपण मॅटर म्हणतो. आणि हे जे मॅटर आहे याच्या मेन 3 स्टेट्स तुम्हाला माहिती आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ह्या मॅटरच्या मेन 3 स्टेट्स आहेत किंवा फेजेस आहेत. तर हे जे मॅटर आहे, हे मॅटरचे मेन 3 टाईप जे आहेत ते आपल्याला झालेले आहेत. आणि त्यातला जो पहिला टाईप आहे तो आहे इलेमेंट. इलेमेंट, इट इज द फर्स्ट टाइप. सेकंड इज कंपाउंड and third one is mixture. So these 3 types of matter, these are the 3 types of matter. So हे matter चे मेन 3 टाइप आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे दिले याच्यामध्ये आता इलेमेंट, कंपाउंड आणि मिक्सचर तुम्हाला आधी झालेलं आहे. इलेमेंट काय आहे ते आपण रिपीट करणार आहोत. कंपाउंड 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेमेंट डेफिनेट प्रोपोर्शन मध्ये एकत्र येऊन कंपाउंड फॉर्म होतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते H2O, H2SO4. These are the some examples of the compound. आणि इलेमेंटचे जर एक्झाम्पल सांगायचे झाले तर हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस हे जे ते वेगवेगळे इलेमेंट्स आहेत. आणि मिक्सचर वेगवेगळे सबस्टन्सेस कोणत्याही प्रपोर्शन मध्ये जर मिक्स झाले तर त्याला आपण मिक्सचर असं म्हणतो. तर याच्यामध्ये एअर हे बेस्ट एक्झाम्पल आहे मिक्सचरचं. सो हे पुढचे एक्झाम्पल आणि ॲटलिस्ट हे तुम्हाला नेम. व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॅटर? सो त्याचा आन्सर आहे देयर आर 3 टाइप्स ऑफ मॅटर, इलेमेंट, compound and mixture. Now second question, what are the types of element? What are the types of element? इलेमेंटचे टाइप्स कुठले आहेत बघा. सो इलेमेंट आतापर्यंत बेसिकली 3 टाइप मध्ये डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट वन इज मेटल, सेकंड वन इज नॉन मेटल and third one is metalloid. सो या 3 वेने आपण एलिमेंट्स जे आहेत ते क्लासिफाय केलेले आहेत, मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड. सो हे लक्षात ठेवा. सगळ्यांना मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड काय असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड? व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल of matter called? So smallest particle of matter are called as atom. मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला ॲटम असं म्हटलं जातं. सगळ्यांना ॲटम माहिती आहे तरी सुद्धा एकदा बघा, रिवाइज करा. याच्यामध्ये ॲटमच्या सेंटरला जो आहे तो न्यूक्लियस असतो आणि याच्यामध्ये 2 सबॲटॉमिक पार्टिकल असतात. वन इज प्रोटॉन अँड अनदर इज न्यूट्रॉन. आउट ऑफ विच प्रोटॉन हॅव पॉझिटिव्ह चार्ज and around this nucleus electrons revolve in definite orbit and this electron have negative charge. So smallest particle of matter चा जो smallest particle आहे जो फर्दर अजून डिवाइड नाही होऊ शकत तर त्या smallest particle ला atom असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ जो क्वेश्चन दिलेला आहे, what is difference between molecules of element? What is difference between molecule of element and molecules of compound? Molecules of element and molecules of compound यांच्यामध्ये डिफरन्स काय असतो हा विचारलेला आहे. सो molecules of element are made up of same type of atom. Molecules of element चे जे सगळे ॲटम आहेत ते सगळे सेम टाइपचे असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हायड्रोजन गॅस घेतला तर या हायड्रोजन गॅसमध्ये सगळे हायड्रोजनचे ॲटम असतात, दुसरा कुठलाही ॲटम नसतो. तर हे झाले मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट. आणि मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड असतील बघा. सी मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड have different types of atom.
एक्झाम्पल H2O. जर H2O आपण बघू तर याच्यामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन हे वेगवेगळे एलिमेंट जे आहेत ते एकत्र आले आणि त्याच्यापासून कंपाऊंड फॉर्म झाला. सो यावेळी कंपाऊंडचे जे मॉलिक्यूल असतात ते वेगवेगळ्या ॲटम पासून बनलेले आहेत आणि एलिमेंटचे जे मॉलिक्यूल आहेत तर ते सेम टाईपच्या ॲटम पासून बनलेले असतात. सो हा बेसिक डिफरन्स आहे. सो तुम्ही बघू शकता कॅन यू रिकॉल याच्यामध्ये दिलेले 4 क्वेश्चन आहेत आणि या 4 क्वेश्चनचे आन्सर जे आहेत ते आन्सर तुम्हाला लिहायचे. मी आता बोर्डवरती लिहून दिले होते तर ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या. नंतर नेक्स्ट आपण टॉपिकचा जो फर्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा स्टार्ट करतोय. सो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये बेसिकली एलिमेंट म्हणजे काय हे तुम्हाला पहिल्यांदा कळलेलं असलं पाहिजे. सो बघा एलिमेंट इज द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ सेम टाइप्स ऑफ ॲटम. एलिमेंट हा असा सबस्टन्स आहे जो सेम टाइपच्या ॲटम पासून बनलेला असतो and which cannot be further subdivided. तो फर्दर सबडिवाइड केला जाऊ शकत नाही. सो एलिमेंट इज अ सबस्टन्स it is a substance made from same types of atom. एकाच प्रकारच्या ॲटम पासून जो बनलेला आहे त्याला एलिमेंट असं म्हटलं जातं. आणि हे जे एलिमेंट आहेत त्याचे फॉर एक्झाम्पल म्हणून बघा हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, फॉस्फरस, सल्फर हे सगळे जे आहेत ते हे वेगवेगळे नेम्स आहेत एलिमेंटचे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एलिमेंटची डेफिनेशन इट इज अ सबस्टन्स मेड फ्रॉम सेम टाइप्स ऑफ ॲटम हे सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि हे सम एक्झाम्पल सगळ्यात पहिला बेसिक याच्यामधला जो होमवर्क तुम्हाला करायचा आहे जर सगळ्यांकडे बुक असेल तर फर्स्ट 20 एलिमेंट जे आहेत त्या 20 एलिमेंटचे नेम तुम्हाला सिक्वेन्सली लक्षात ठेवायचे. कारण एक्झाममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती एक क्वेश्चन असतो. याही वर्षी बोर्डला विचारलेला एक क्वेश्चन आहे. तर ते लिहिण्यासाठी तुम्हाला सगळ्या एलिमेंटचं ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे आणि ॲटॉमिक नंबर माहिती असेल तरच तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. सो ॲटॉमिक नंबर लक्षात राहण्यासाठी तुम्ही एलिमेंट सिक्वेन्सनी फर्स्ट 20 एलिमेंट पर्यंतच विचारलं जातं. सो फर्स्ट 20 एलिमेंट सिक्वेन्सनी तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर बुक असेल तर त्याच्यामध्ये पिरियडिक टेबल दिलेलं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल त्याच्यामधले फर्स्ट 20 एलिमेंट करायचे. आणि नसेल तर मी बोर्डवरती फर्स्ट 20 एलिमेंटची लिस्ट देते. सगळ्यांनी बुकमध्ये ही लिस्ट लिहा आणि पहिल्यांदा हे एलिमेंट तुम्हाला लर्न करायचे. सो फर्स्ट 20 एलिमेंट कुठले आहेत बघा. फर्स्ट 20 एलिमेंट्स त्याच्यामध्ये जो फर्स्ट एलिमेंट आहे तो येतो हायड्रोजन. सेकंड जो एलिमेंट दिलेला आहे तो आहे हेलियम. हायड्रोजन, हेलियम. त्यानंतरचा नेक्स्ट आहे लिथियम, बेरिलियम. नेक्स्ट बोरॉन. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. नेक्स्ट येतो कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आणि 10th जो एलिमेंट आहे तो आहे निऑन. त्यानंतरचे जे नेक्स्ट एलिमेंट आहेत 11th एलिमेंट आहे तो सोडियम. नेक्स्ट मॅग्नेशियम. नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम. 14th येतो सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन. 19th जो दिलेला आहे पोटॅशियम आणि 20 आहे कॅल्शियम. सो फर्स्ट 20 एलिमेंट बघा हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. हे फर्स्ट एलिमेंट तुम्हाला सिक्वेन्सनी लक्षात ठेवायचे. सिक्वेन्सनी यासाठी हायड्रोजन फर्स्ट एलिमेंट आहे ॲटॉमिक नंबर 1, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6.
सो त्याच्या नंबरनुसार तोच त्यांचा ॲटॉमिक नंबर आहे. सो यावेळी तुम्ही सिक्वेन्स जर लक्षात ठेवले तर त्यांचे ॲटॉमिक नंबर कळतात. ॲटॉमिक नंबर जर समजलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिता येतं. सो फर्स्ट सुरुवातीला तुम्हाला हाच होमवर्क आहे. फर्स्ट 20 इलेमेंटचे जे नेम आहेत ते तुम्हाला सिक्वेन्सली लक्षात ठेवायचे. सो इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज मीन बाय इलेमेंट. इलेमेंट इट इज अ सबस्टन्स मेड फ्रॉम सेम टाइप्स ऑफ ॲटम. सेम टाईपच्या ॲटमपासून तो बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, फॉस्फरस, सल्फर हे जे आहेत ते सगळे इलेमेंट्स आहेत. आणि फर्स्ट 20 इलेमेंटचे मी तुम्हाला नेम दिलेले आहेत. तर हे फर्स्ट 20 इलेमेंट सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इलेमेंटचे इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली. याच्यामध्ये आजपर्यंत जवळपास 118 इलेमेंट टिल टुडे डिस्कवर झालेले आहेत. 118 इलेमेंट्स आर डिस्कवर्ड. आतापर्यंत 118 इलेमेंट जे आहेत ते डिस्कवर झालेले आहेत. पण याच्या आधी 18th सेंचुरी पर्यंत फक्त 30 इलेमेंट जे ते डिस्कवर झाले होते. बट आफ्टर दॅट बऱ्याच इलेमेंटची जे ते डिस्कवरी झाली आणि जेवढे जास्त इलेमेंट डिस्कवर झाले तसं त्याचा स्टडी जो आहे तो डिफिकल्ट होत गेला. सो टू मेक स्टडी इझी, necessary to classify the element. Become necessary to classify the element. So 18th सेंचुरी मध्ये मी आधी सांगितलं फक्त 30 इलेमेंट डिस्कवर झालेले, पण त्यानंतर हळूहळू बरेच इलेमेंट आणि आजपर्यंत जवळपास 118 इलेमेंट जे आहेत ते डिस्कवर झालेले आहेत. एवढ्या सगळ्या इलेमेंटचा स्टडी जो आहे तो इझी व्हावा यासाठी या इलेमेंटचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं बनलं. सो वेगवेगळ्या सायंटिस्टनी हे इलेमेंट क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला.